नेमकी काय काय आमिषं दिली गेली आणि त्यालाच अनुसरून अजून एकनिष्ठता. तर त्यांनी असं सुद्धा शब्द वापरला की पुढच्या वेळेस 6 महिन्यानंतर तुमची एकनिष्ठता दिसणार नाही, असं सुद्धा त्यांनी शब्दप्रयोग केला. आता माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी जर तुम्ही मागितले तर मी त्याचे पुरावे सुद्धा देऊ शकतो. 2 कोटीची ऑफर मला दिली होती आणि आता मलाच नाही तर सर्वांना देण्याचा त्यांचा प्रयत्न झाला, त्यांनी प्रयत्न केला, परंतु एकनिष्ठता हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. गेली 19 वर्ष आम्ही ठाकरे परिवाराशी एकरूप आहोत. आजही जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातनं निवडून जरी आलो असलो तरी शेवटी आमची आघाडी आणि तो विचाराच्याच आम्ही बरोबर गेलेलो आहे ना. आता काय होतं माहिती आहे का, हे मागच्या वेळेस यांना सवय लागलेली आहे गद्दारीची, त्यामुळं मग ते त्यांना वाटतं दुसरे पण फुटू शकतात, गद्दार होऊ शकतात, परंतु आम्हाला अजिबात आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावून घ्यायचा नाही. आमच्या मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास 5 वर्ष आम्ही तो सार्थ ठरवून दाखवू. आमचे 9 सदस्य हे माझं उलटं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचा 1 सदस्य फोडून दाखवा. आम्ही आमदार बाबासाहेब काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी आम्हाला संधी दिली. ही मशाल या चिन्हाला लोकांनी दिलेली पसंती आहे आणि त्या पसंतीच्या विरोधात 5 वर्ष आम्ही कुणीही जाणार नाही याची खात्री आम्हाला आहे. त्यांचं काल म्हणणं आलं की फुटाफूट होईल म्हणून तुम्ही राजकीय सहलीला गेले आणि तुमच्यात फुटाफूट होईल आणि 2 त्यांना मिळतील म्हणून ते राजकीय सहलीला गेले. आता हे बघा, राजकीय सहलीवर त्यांचे सुद्धा सदस्य राजकीय सहलीवर होते. ते म्हटले आमचे जाऊन येऊन होते, आमचे पण जाऊन येऊन होते. आमच्या कांबळेताई त्यांच्या घरामध्ये थोडासा दुःखद प्रसंग आला, त्या आल्या. दुबे साहेब त्यांच्या घरामध्ये दुःखाचा प्रसंग आला, ते आले. मोहितेताईंच्या परिवारामध्ये लग्न होतं, ते आल्या. आमचे सुद्धा संपर्क आमच्या मतदारांशी चालू होता, परंतु त्यांनी सुद्धा त्यांचे सदस्य एका ठिकाणी ठेवले होते. मग ती काही हे नव्हतं का, मग तुमच्या सदस्यांवर तुमचं तर उलटं बहुमत नव्हतं तरी सुद्धा तुम्हाला ठेवायची वेळ आली, याचं आत्मचिंतन तुम्ही करा. नाही, त्यांचं मत होतं की तुमच्यातले काही संपर्कात होते आणि आम्हाला बहुमताचा आकडा गाठण्यापर्यंत आम्ही जाणार असं चित्र स्पष्ट दिसत होतं, म्हणून आम्ही प्रयत्न केले. आणि आता नाही झालं, नातेवाईक सुद्धा होऊ शकतं असं त्यांचं. हे बघा, आम्ही 9 सदस्य जे निवडून आलेले आहे हे अतिशय कष्टाने निवडून आलेलो आहोत. आमच्यातला एखाद्याचा तरी पुरावा दाखवा की आमच्याकडनं त्यांना संपर्क केला गेला, परंतु त्यांनी आम्हाला संपर्क केला. आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांपैकी एकाने सुद्धा कुणालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनाच इतकी घाई झाली होती की हे सेटलमेंट बादशाह आहेत, यांचा काय मध्ये गाळा होता का काय ते काय कळाली. म्हणजे अशी पद्धती आहे. हे आज या लोकशाहीचा बाजार मांडला यांनी आणि या बाजारामध्ये हे बहुमत विकत घ्यायला निघाले होते, परंतु आमचे सदस्य सर्वजण एकनिष्ठ राहिले आणि 5 वर्ष आम्ही एकनिष्ठतेनेच या पंचायत समितीचा गाडा हाकू आणि मतदारांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला होता तो विश्वास 5 वर्ष आम्ही सार्थ होतो.